त्याचं आयुष्य खूप साधं होतं. सकाळी लवकर उठायचं, मेंढ्या घेऊन डोंगरावर जायचं, बासरी वाजवत दिवस घालवायचा आणि संध्याकाळी परत घरी यायचं. गणूचं जग म्हणजे त्याची आजी. आईवडील लहानपणीच गेले होते, त्यामुळे आजीनेच त्याला आईवडिलांसारखं प्रेम दिलं होतं. ती रोज त्याच्यासाठी भाकरी बनवायची आणि तो तिच्यासाठी जंगलातून फळं लाकूड आणायचा. एक दिवस आकाश अचानक काळवंडलं. गणू मेंढ्यांसोबत डोंगरावर होता. जोरदार पाऊस सुरू झाला. वारा इतका जोरात होता की मेंढ्या घाबरून इकडे तिकडे पळायला लागल्या. गणू त्यांना सावरत होता, पण त्याच्या मनात एकच विचार होता: आजी एकटी घरी आहे. काहीतरी करून त्याने सगळ्या मेंढ्या एकत्र केल्या आणि पावसात भिजत भिजत तो घरी धावला. घरात शिरताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. आजी नेहमीप्रमाणे दारात बसलेली नव्हती. तो आत गेला. आजी कोपऱ्यात पडलेली होती. तिचा श्वास मंद झाला होता. तो घाबरून ओरडला. त्याने तिचा हात धरला. तो थंड झाला होता. गणूच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो कधीच इतका घाबरला नव्हता. गावात कोणीच नव्हता मदतीला. तो एकटाच आजीला उचलून पावसात चालत निघाला, शहरातील दवाखान्याकडे. रस्ता चिखलाचा होता, पाऊस थांबत नव्हता, पण गणू थांबला नाही. त्याचे पाय घसरत होते, अंग थरथरत होतं, पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती: माझी आजी वाचली पाहिजे. काही तासांनी तो दवाखान्यात पोहोचला. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. गणू बाहेर बसून रडत होता, देवाला प्रार्थना करत होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुझ्या प्रेमामुळेच ती वाचली.